नमस्कार, मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज। सध्या पेट्रोल पंपावरती प्रचंड गर्दी दिसते। पेट्रोल टंचाई होईल अशा अफवा आहेत की सत्य, या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत प्रकाश पाटील यांच्यासोबत। नमस्कार सर। सध्या पेट्रोल आणि डिझेलची टंचाई आहे अशा बातम्या पसरतात, तर याबद्दल काय सांगाल नेमकं? पेट्रोल आणि डिझेलची टंचाई ही आहेच, पण ह्याला कारण आणि ह्याला प्रशासन जबाबदार आहे। कारण काही ठिकाणी बघितलं तर काही पेट्रोल पंपावरनी मोठमोठ्या लोकांना धनदानग्यांना 500 लिटर, 1000 लिटर, 1500 लिटर दिलं जाते आणि मग सामान्य माणसाला 50-100 रुपयाचं पेट्रोल दिलं जात नाही किंवा अथवा डिझेल दिलेलं येत नाही। त्यामुळे ह्यामध्ये सगळ्यात जर कुणाचा हाल होत असतील तरी ते सर्वसामान्य माणसाचं होतात। त्यामुळे प्रशासनानं तातडीनं ह्या पेट्रोल पंपधारकांना सूचना द्याव्यात आणि जेणेकरून प्रत्येकाला कंपल्सरी 100 रुपयाचं 200 रुपयाचा क्रायटेरिया ठरवावा आणि त्यांनी ते डिझेल किंवा पेट्रोलचा पुरवठा सुरळीत करावा, हीच आपली मागणी आहे। सध्या शहरी भागामध्ये पाहिलं तर गर्दी फारच आहे, पण ग्रामीण भागामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? ग्रामीण भागामध्ये गेले 2 दिवसापासून प्रचंड गर्दी आहे। लोक अस्वस्थ आहेत। लोक भीतीपोटी आता बोलू लागलेत की भविष्यकाळ हा सर्वसामान्य माणसाच्या अडचणीचा दिसायला लागला आहे। कारण अफवा आहेत हे म्हटलं जातं आहे, पण अफवाच्या व्यतिरिक्त जाऊन अनेक मोठमोठे लोक खरेदी करताना दिसत आहेत। त्यामुळं अफवा आहेत की पुढं उद्या जाऊन ते बंद पडणार आहे, ह्याची कुठल्याही प्रकारची कल्पना ही सर्वसामान्य शेतकऱ्याला नाही। पण अधिकाऱ्यांनी सांगितलं की पुरेसा इंधन आहे, पण मग यावरती काय बोलाल तुम्ही? जिल्हाधिकारी साहेबांच्या मते पुरवठा किंवा इंधन साठा हा भरपूर असेल ते म्हणत असतील, पण त्याचं वितरण बरोबर नाही। त्या वितरणाकडे कुणाचंही पुरवठा विभागाचं लक्ष नाही, जिल्ह्याच्या नाही किंवा तालुक्याच्या पुरवठा विभागाचं लक्ष नाही। वितरण व्यवस्था जर व्यवस्थित नसेल तर साठ्याला महत्त्व काय आहे? त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी तातडीने ह्याबाबतची मीटिंग बोलवून सगळ्या पुरवठा अधिकाऱ्यांना बोलवून त्या पंपवाल्यांना कायदेशीर नोटीसी बजावल्या पाहिजेत, अन्यथा हा फटका हा सर्वसामान्य माणसाला बसणार। सध्या आज सकाळचे कडगाव पेट्रोल पंपावरचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? कडगाव पेट्रोल पंपावर पुरेसा साठा उपलब्ध होता, पण ह्या प्रशासनाच्या किंवा त्या पंप मालकानं काही लोकांना भरमसाठ डिझेल दिलं। एकाला 100 लिटर, 50 लिटर प्रचंड अशा पद्धतीनं त्याचं वितरण केल्यामुळं प्रवाशांना, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना, वाहतूक करणाऱ्या लोकांना ज्या ठिकाणी पेट्रोल पंपावर डिझेलची गरज भासली, पेट्रोलची गरज भासली, त्यावेळी त्यांना ते मिळालं नाही। ह्याचाच अर्थ तिथल्या पुरवठा अधिकाऱ्यांना मी फोन करून ही माहिती सांगितली, त्यांना चांगल्या पद्धतीच्या सूचना करा म्हटला। त्यांनी सूचना केल्या, पण आज त्यांच्याकडं रिझर्व्ह साठा आहे। रिझर्व्ह साठ्याव्यतिरिक्त असणारं पेट्रोल देखील देण्यास तो पंप किंवा तिथली व्यवस्था हा टाळाटाळ करते। ह्याच्यावर जर कारवाई केली किंवा ह्या लोकांच्यावर कायद्याचा भडीमार जर केला तर ते सर्वसामान्यपर्यंत पेट्रोल आणि डिझेल पोचल।